सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, तुमचं मन शांत कसं ठेवायचं, आज श्रीकृष्ण आपल्याला समत्व, बॅलन्स ही महान कला शिकवणार आहेत. जर तुम्हाला मानसिक तणावातून मुक्त व्हायचं असेल तर हा श्लोक तुमच्या आयुष्याचा मंत्र बनू शकतो. आज आहे दिवस 73, अध्याय 2, श्लोक 38. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अपसेस्सी. सुख, दुःख, लाभहानी आणि जय पराजय यांना समान मानून तू युद्धासाठी सज्ज हो. अशा प्रकारे युद्ध केल्याने तुला पाप लागणार नाही. मित्रांनो, आपण नेहमी निकालाच्या काळजीत असतो. जर मी हारलो तर काय होईल, किंवा मला याचा फायदा काय मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात की हीच चिंता आपल्या दुःखाचे मूळ आहे. हा श्लोक आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता शिकवतो. समतोल राखा. यश मिळाल्यानंतर हुरळून जाऊ नका आणि अपयश आल्यानंतर खचून जाऊ नका. जीवनातील ही द्वंद्व येत जात राहतील. केवळ कर्तव्यावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ हे माझे कर्तव्य आहे या भावनेने काम करता, तेव्हा तुमच्या कामाची गुणवत्ता वाढते आणि मनाला शांती मिळते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जेव्हा तू या संतुलित बुद्धीने लढशील तेव्हा तू कोणत्याही मानसिक बंधनात किंवा पापात अडकणार नाहीस. आज स्वतःला सांगा, माझं काम हीच माझी पूजा आहे, निकालाची मला चिंता नाही. आत्तापर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला बुद्धीने आणि तर्काने समजवत होते, पण आता ते कर्मयोगाच्या प्रत्यक्ष मार्गाबद्दल सांगणार आहेत. उद्याचे दिवस 74मध्ये एक नवीन वळण येणार आहे. अशाच डेली गीताबोधासाठी आत्ताच मराठी गीताला फॉलो करा. जय श्रीकृष्ण.